सद्गुरू श्री बाळूमामा पालखी सोहळा क्रमांक 1 मोठ्या उत्साहात स्वागत. करमाळ तालुक्यातील केम येथील निमोनी मेळ्यातील खंडोबा मंदिर परिसरात श्री सद्गुरू श्री संत बाळूमामा पालखी सोहळ्याचं 23 जुलै रोजी आगमन झालं होतं. 25 जुलै रोजी आषाढी एकादशी या दिवशी पहाटे श्रींची महापूजा, सकाळी 9 वाजता श्रीची महाआरती व महाप्रसाद दुपारी 12 वाजता श्री बाळूमामा बिरुदेव वालुंग मंडळ वाळवा तालुका वाळवा व काशिलिंग बिरुदेव ओवेकर मंडळ पेठ शाहीर कृष्णा तेडगे व संजय जानकर यांचा भारदार ओवाळ्याचा कार्यक्रम झाला. सायंकाळी 7 ते 9 या वेळेत हरिभक्तपरायण वैष्णवीताई महाराज हंगेवाडी यांचे श्री संत बाळूमामा या विषयावर कीर्तन झालं. सर्व भाविकांनी मंत्रमुग्ध होऊन हे कीर्तन श्रवण केलं. तसेच याच दिवशी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात एकूण 150 बाळूमामा भक्तांनी रक्तदान केलं. 26 जुलै रोजी रविवारी श्रीची महापूजा करण्यात आली. सकाळी 7 वाजता केमनगरीमधून भव्य आंबील घागरी घोडा पालखी मिरवणूक संपन्न झाली. संपूर्ण केमनगरी सोनेरी झाली होती. बाळूमामाच्या नावानं केमनगरी दुमदुमून गेली होती. श्री संत बाळूमामाच्या पालखीच्या दर्शनासाठी चौकात नागरिकांनी गर्दी केली होती. जेसीबीच्या साहाय्यानं भंडाराची उधळण करण्यात आली होती. ही मिरवणूक तब्बल 4 तास चालली. मिरवणूक मंदिरात पोहोचल्यानंतर श्रीची आरती होऊन महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. विशेष म्हणजे या पालखी सोहळ्यासाठी आदमापूर येथून इंद्रजित सरकार, सतीश जाधव, विठ्ठल पाटील, चंद्रकांत पाटील, वैभव पाटील, विनायक पाटील, संग्राम भांडवले, सचिन सुतार, संभाजी माने, नितीन माने, BM पाटील सरपंच उपस्थित होते. या पालखी सोहळ्यासाठी करमाळ व माढा तालुक्यातील अनेक गावातून हजारोच्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. या पालखी सोहळ्यासाठी केम ग्रामस्थ व निमोनी मळ्यातील बाळूमामा भक्तांनी परिश्रम घेतले. या पालखी सोहळ्यासाठी मराठी योद्धा मनोज जरांगे पाटील येणार होते. त्यासाठी जय्यत तयारी देखील करण्यात आली होती, परंतु काही कारणास्तव ते आले नाहीत. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.